Welcome back, my dear students. Once again, we are come up here with a writing skill. Now, this is the point where all the students are very excited and they are always feeling new things to mention here. Now, one more thing I just want to add here. Now, we are talking about writing skill and report writing is our topic. Now this video comes 10 plus 12 म्हणजे हा व्हिडिओ जो आहे तो 10वीला आणि 12वीला दोघांना मिळून मी बनवलेला आहे. So all students, both students can watch, 10th standard students and 12th standard students. Now I have made 2 points here. Writing report writing 1 and report writing 2. Now report writing 1 ह्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे, आय हॅव कंबाईन ऑल द कॉलेज इव्हेंट्स और स्कूल इव्हेंट्स. मग स्कूलमध्ये कोणते कोणते इव्हेंट्स होतात? सिंगिंग कॉम्पिटिशन, तुमची गॅदरिंग असते, स्पोर्ट्स असतात, 26 जानेवारी असते, देन 15 ऑगस्ट. दीज आर ऑल स्मॉल अँड बिग इव्हेंट आय हॅव कन्सिडर्ड हियर. ओके, अँड रिपोर्ट रायटिंग 2, here I have considered the all news report. स्पेशली तुम्ही जर न्यूज रिपोर्ट पाहिलं, न्यूजपेपरचे जे रिपोर्ट्स असतात ते, और न्यूज चॅनल, वॉट एव्हर यू कॅन सी इन द न्यूज चॅनल, that all reports will fall in this category or this point. Now I have checked some other source book, different source book. There I have found many type of questions. मग त्यात सगळ्या पॉइंटला कन्सिडर करून मी हे 2 मुद्दे बनवलेले आहेत. अदर दॅन दॅट आय डोंट थिंक यू विल गेट मोर क्वेश्चन्स. नाव ह्याच्यामध्ये कॉलेज इव्हेंट मध्ये आपण पाहिलं की समवन केम फर्स्ट इन द स्टेट कॉम्पिटिशन, नॅशनल कॉम्पिटिशन. ही हॅज वॉन द गोल्ड मेडल. सो त्याच्यावरती आपण रिपोर्ट लिखतो स्कूल मॅगझिन मध्ये अँड ऑल. अँड न्यूज रिपोर्ट मध्ये तर तुम्हाला माहितीच आहे, ट्रेन ॲक्सिडेंट, police, law and order. Now the report is very famous about COVID-19. We are in the coronavirus phase. ह्या फेज मध्ये आपण आहोत. मग ह्याच्याशी आपल्याला डेली अपडेट मिळतात. So that falls here. Now we are moving on the points. Remember, when we are writing report, especially report writing, we need to consider these points. So the very first point is your heading. You should give a proper heading, and that heading has to be eye-catching, attractive heading पाहिजे. आपण बघतो स्पेशली I just want to take an example. This is an example for the fun. आपण जेव्हा रस्त्यावरून जात असतो तेव्हा आपण बघतो ब्युटी पार्लर्स, कॅची हेडलाईन, मेहंदीचा कोर्स फक्त 500 रुपयांमध्ये या शिकायला आणि तुमची कला सादर करा, अशी भरपूर साऱ्या ब्युटी पार्लरच्या ऍडव्हर्टाइजमेंट असतात. आय एम टॉकिंग अबाउट हेडलाईन्स वगैरे किंवा कॅची अट्रॅक्शन. ऍडव्हर्टाइजमेंट करताना जे कसं कॅची हेडलाईन बनवतात ना, त्या पद्धतीने आपल्याला थोडंसं आय कॅचिंग हेडलाईन इथे द्यायची आहे रिपोर्ट मध्ये. ओके, देन नेम ऑफ द रिपोर्टर. नाव ठीक आहे, आपण हे रिपोर्ट बनवलेलं आहे. The reporter has given the report. He should give his name. कळणार कसं की हा रिपोर्ट कोणी पाठवलेला आहे? One more example I just want to add in front of you. You must have seen ABP न्यूज चॅनल, ABP माझा. त्याच्यामध्ये ते म्हणतात ना न्यूज रिपोर्टर, कॅमेरामॅन रोहित सोबत आज तक किंवा ABP माझा. इट मीन्स व्हॉट? ते जे रिपोर्टर आहेत ते सगळी डिटेल्स प्रोव्हाइड करतात आणि ते डिटेल्स प्रोव्हाइड केल्यानंतर दे आर टेलिंग देअर नेम. म्हणजेच काय की हा रिपोर्ट आम्ही बनवलेला आहे. ओके, इट इज रिपोर्टर नेम्स म्हणजेच काय, सोर्स पर्सन नेम, की हे कोणी दिलेलं आहे. देन नेक्स्ट पॉइंट कम्स द प्लेस, मंथ अँड डेट. मग ही जी काही घटना घडलेली आहे, व्हॉट एव्हर इव्हेंट हॅज हॅपेंड, डेफिनेटली इट हॅज सम प्लेस, डेफिनेटली इट हॅज ऑन डेट, कुठेतरी तारखेला घडलेली आहे. there must be month
कोणत्या तरी डेटला झालेलं आहे ते महत्वाचं आहे. नाउ हिअर आय हॅव स्पेशली मार्क्ड इयर. Many times I have found out in the answer sheet some students are writing year as well. वर्ष लिहायची गरज नाही. You must not write year. It is understood that whatever event has happened, this is in this year only. Or sometimes तुम्ही जर न्यूजपेपर वरती पाहिलं असेल, or whatever that event news report is provided in that newspaper, त्या न्यूजपेपर वरती डेट प्रोव्हाइड केलेली असते. द डेट इज गिवन ऑन दॅट, सो द रीडर कॅन हॅव अ लिंक. इथे रिपोर्टच्या डिटेल्स आहेत आणि त्या न्यूजपेपरची डेट, हे कॅन कनेक्ट द लिंक. सो यू शुड नॉट गिव इयर. ओके, दॅट इज द मेन पॉइंट आय जस्ट वॉन्ट टू ऍड हियर. नाउ अनदर वन, पॅरेग्राफ. In the report writing, I would say that make a 2 paragraph, at least 2 paragraph. If your report is more important or certain important facts, you can go to the 3 paragraph. Now 2 paragraph should be written in this way. Definitely 120 words are limitation given to you. First paragraph is nothing but what? Lead paragraph. Lead paragraph means what? त्या इव्हेंट कडे घेऊन जाणारा पॅरेग्राफ. इट इज नथिंग बट द इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ. मग त्याच्यामध्ये काय लिहिलं पाहिजे? सी, आय हॅव गिवन हियर इम्पॉर्टंट. दिस पॅरेग्राफ इज रिअली इम्पॉर्टंट अँड व्हॉट शुड कम इन दॅट पॅरेग्राफ? द इम्पॉर्टंट फॅक्ट. व्हॉट इज द इम्पॉर्टंट फॅक्ट? नाउ लेट्स टॉक अबाउट द टुडेज एक्झाम्पल अबाउट द कोरोना व्हायरस न्यूज. मग कोरोना व्हायरसच्या न्यूजमुळे काय झालेलं आहे? ऑल अदर नेशन, म्हणजे जे अमेरिका आहे, इंग्लंड, रशिया अँड ऑल अदर नेशन्स आर व्हेरी फेसिंग ट्रबल. त्यांना खूप प्रॉब्लेम होतोय. दे आर सफरिंग विथ द मेडिकल प्रॉब्लेम. त्यांच्याकडे जागा नाही, डॉक्टर्स कमी आहेत, मेनी सो अँड सो. सो दीज आर द इम्पॉर्टंट फॅक्ट्स. अँड अनदर थिंग, ठीक आहे, दीज आर द प्रॉब्लेम. हाऊ दे आर सॉल्विंग दॅट प्रॉब्लेम. अबाउट द डेथ रेट, त्यांचा जो मृत्यूदर आहे तो त्यांना कसा कमी करता येईल, त्याच्यावरती ते औषध कसं आणतायत. दीज आर दी मेन अँड इम्पॉर्टंट फॅक्ट्स यू शुड ऍड हिअर. हा, देन द सेकंड पॅरेग्राफ विल बी ऑफ डिटेल्स. ओके, फॉर एक्झाम्पल अमेरिकेमध्ये सो अँड सो प्रॉब्लेम आहे. हा, मग तो प्रॉब्लेम कसा झाला, हाऊ दे आर टॅकलिंग दॅट प्रॉब्लेम अँड हाऊ दे आर सॉल्विंग, what are their next plans and schemes. You can give all the details here. So far whatever I have told, that is for example. Okay? Then report writing must be written in the passive voice. Remember, passive voice, साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर भूतकाळामध्ये लिहायचं. रिपोर्ट रायटिंग इज ऑलवेज रिटन इन द पास्ट टेन्स बिकॉज द इव्हेंट हॅज हॅपेंड ना. That is the main point. Okay, there should not come present tense or future tense. कळते? This tense should not be there. Okay, you can use certain words in the form of passive voice. Then this is the important point, main point. Writer should not give his comment, opinion. Okay, suppose one event has happened. So suppose I am writing that report, then I should not give my opinion or my comment on that event. I am not allowed. But he can or she can, the reporter can use others' quotation. So if I am writing a report on event, I am not allowed to give my comments, but I can take others' comment. What other expert people are telling, what other people are having view about this point, I can use their quotation. What chief minister says about so and so event. Got it? So others' quotation can be used in your report. Now we are moving for the question. In the exam, you may get varieties of question. So for your simply understanding, I have taken write a report of
Republic Day celebration in your college. Simple topic I have given. Now, Republic Day, you know, early morning we go to the school, we have some plan, we do certain ceremony or certain programs, and we come back. Here is the point. Remember, first thing what I have told you, you should give the headline. Okay, eye-catching headline. मग इथे काय दिलेलं आहे? रिपब्लिक डे ॲट मॉडर्न कॉलेज. मॉडर्न कॉलेज. ओके. देन रिपोर्टर्स नेम. कोणी बरं रिपोर्ट लिहिलेला आहे? CR. इट्स नथिंग बट क्लास रिप्रेझेंटेशन or representative. Then here comes the class 12. So that CR from class 12 has written this report. ठीक है? Then on the next line, after giving a title, you leave a line. एक लाइन सोडून रिपोर्टरचं नाव लिहा. पुन्हा एक लाइन सोडा. Go for the place, month and date. Remember here semicolon has to be given. Okay? I'm sorry. कळलं? इथे तुम्हाला काय करायचं? सेमीकॉलन द्यायचा आहे. मेक अ करेक्शन हियर. Then start your writing here. ठीक है? 2 paragraphs you can write of your own. Whatever event has happened in your school, you kindly recall that and try to write. So for your understanding, I have taken some points here. So pre-plan. Definitely, all of a sudden will not happen the Republic Day. So in the school principal might have arranged certain things. सपोज एखादा गेस्ट येणार असेल किंवा एखादी ऍक्टिव्हिटी करायची असेल, ठीक आहे, प्री प्लान म्हणजे शेड्यूल. सपोज युअर प्रोग्राम इज स्टार्टिंग बाय 7:30 टू टिल व्हॉट टाइम? सपोज इट इज अ 10 AM 10 वाजेपर्यंत. मग ह्या 2.5 hour मध्ये और 3.5 hour मध्ये व्हॉट एव्हर थिंग्स ही इज प्लॅनिंग, काय काय आपल्याला करायचं आहे, ही हॅज शेड्यूल ना. According to that, the program will take place. Next, national flag unfurled at 7:30. Definitely, मग आपण रिपब्लिक डे करतोय तर मग आपण झेंडा वंदन करणार. मग तो कधी करणार, कोणी केलेला आहे? These are the important points you can write here in the leading paragraph. Then you go for the second paragraph. There, chief guest will come. Chief guest may be mayor of that area किंवा ह्या कॉलेजच्या बाजूला जो कोणीही तिकडचा मेयर असेल, महापौर असेल, नगरसेवक असेल किंवा तिकडचा एखादा पॉलिटिशियन लीडर, इंडियन आर्मीचा सोल्जर असेल, एनीबडी हु इज हॅव्हिंग अ सोशल रिस्पेक्ट, मग तो तुमचा चीफ गेस्ट असेल. देन आफ्टर चीफ गेस्ट त्याला तुम्ही फॅसिलिटेट केल्यानंतर ही विल हॅव अ डायलॉग विथ द audience or students. So how he is telling the importance of Republic Day? He is having certain talk. मग त्या टॉक मध्ये त्याने काय सांगितलेलं आहे? There are the notable points. Then there may be a class dance, काही स्टुडंट्सचा डान्स असेल. Then there may be a singing competition. Some girls may come from class or they may sing some good songs nation related. And after this many activity, at the last, how we are finishing that Republic Day celebration? With singing national anthem. On that day we will take a oath that henceforth we will have a good activity towards the nation. We will be always ready to serve the nation. अशा पद्धतीने आपण हे लिहू शकतो. ठीक आहे. सो इन शॉर्ट आय जस्ट वॉन्ट टू टेल यू, रिपोर्ट रायटिंग मध्ये काय महत्वाचं आहे, कधी घडलेली आहे एखादी घटना जर घडत असेल तर ती कशी घडली, कुठे घडली, त्या घटनेमध्ये महत्वाच्या गोष्टी काय आहेत, त्याचं कन्क्लुजन काय असेल. सपोज एखादा ऍक्सिडेंट झाला असेल, सो इफ एनी ऍक्सिडेंट टूक प्लेस देन देयर मस्ट बी अ पोलीस सर्वे. Policeman will come, he will have the investigation, then he will find the conclusion or the
हाऊ द ऍक्सिडेंट टूक प्लेस, त्याची कारणं शोधून काढेल. अँड these are the many more things. So one by one after each line you should mention these points and finally you should come up with the conclusion that की हा इव्हेंट अशा अशा पद्धतीने घडलेला आहे. ठीक आहे. सो हियर आय एम स्टॉपिंग माय सेल्फ. थँक यू सो मच फॉर युअर सपोर्ट अँड आय एम रिअली थँकफुल वन्स अगेन की तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करताय, सबस्क्राईब करताय आणि शेअर करताय तुमच्या मित्रांमध्ये. अँड आय जस्ट वॉन्ट टू टेल, ह्याच्या पुढचेही माझे व्हिडिओ येणार आहेत. काइंडली स्टे कनेक्टेड विथ अस. थँक यू सो मच.